जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर इकडे आपली आरोग्यदायी अशी लसूण आणि शेंगदाण्याची चटणी तयार आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया. तर 1 वाटी मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या, तसेच 1 वाटी लसूण घेतलाय सोलून, तसेच 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 2 चमचे जिरे घेतलेले आहेत. तर हे मिरच्या आणि लसूण आपण हवं तेवढं वापरणार आहे, पण इकडे मेजरमेंटला मी घेतलेलं आहे तेवढं. तर आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये आपण शेंगदाणे छान खमंग असे भाजून घेऊया. छान भाजून घ्यायचे, मीडियम गॅसवरतीच चांगले भाजून घ्यायचे. खमंग भाजल्यामुळे चटणीची चव पण चांगली होते किंवा अगदी टेस्टफुल चटणी लागते. तर आता हे शेंगदाणे आपण भाजून घेतोय आणि त्याच्यानंतर थंड झाल्यावर आपण त्याचे साल काढून घेणार आहोत. तसेच मिरच्या पण थोड्याशा या कढईमध्ये आपण गरम करून घेणार आणि जिरे पण थोडेसे भाजून घेणार आहोत. तर असं हे सगळं साहित्य आहे. तर अशा प्रकारची चटणी जी करून ठेवली ना तुम्ही, तर गरमागरम बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि थंडीच्या दिवसात खूपच भारी आहे आणि आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर अशी चटणी आहे. लसूण आणि शेंगदाणे हे आरोग्यासाठी उत्तमच आहे आणि अशा पद्धतीने जर चटणी करून ठेवली तर तुम्ही एकाच्या ऐवजी 2 भाकरी खाऊ शकाल. गरमागरम भाकरीबरोबर ही चटणी खूपच छान लागते. आता छान आपले शेंगदाणे भाजत आलेले आहेत. तर अशा पद्धतीने त्याचं साल सुटेपर्यंत आणि खमंग भाजून घ्यायचे. त्यात आपण हे परातीमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यानंतर थंड झाल्यावर त्याचं साल काढून घेऊ. तर जिरे पण याच्यामध्येच आपण भाजून घेऊ. जिऱ्यामुळे चटणीला खूप छान चव येते. छान तडतड वाजेपर्यंत जिरे भाजून घ्यायचे. तुम्हाला हवं तर थोडे जास्त पण टाकू शकता, पण मी ते कमीच टाकलेले 2 चमचे. तर आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या पण आपण गरम करून घेणार. तर ह्या ज्या मिरच्या आहेत ते ज्या आपण हिरव्या मिरच्या आणतो ना, त्याच्यामध्ये लाल होतात मग, आणि त्या सुकवून मी लाल मिरच्या केलेल्या आहेत. तर याची जी चटणी आहे ना, एकदम ताज्या आहेत ह्या मिरच्या. याची चटणी खूप चवीला छान लागते. तर अशा पद्धतीने छान गरम करून घ्यायच्या ह्या, त्यामुळे चांगल्या वाटल्या जातात थंड झाल्यावरती. तर आता हे सगळं आपण थंड होऊ द्यायचं. तर शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहेत. पहिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया. हे जरा छोटं भांडं होते, मी चेंज करते, मोठ्या भांड्यामध्ये वाटूया. आता याच्यावरतीच आपण मिरच्या पण टाकून घेऊ. मिरच्या थोड्या जास्त होत आहेत, मी थोड्या बाजूला ठेवलेल्या आहेत. जिरे पण टाकून घेतले. आता चवीनुसार आपण याच्यात मीठ टाकून घेऊया. कारण इथं मिरच्या पण आहेत ना, त्यामुळे थोडं मीठ जरा जास्तीचंच टाकायचं, म्हणजे 2 चमचे टाकलेलं आहे. अगदी थोडीशी चिमूटभर साखर पण टाकलेली आहे. तर बघा आता हे वाटून झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया. जो 1 वाटी लसूण घेतला होता त्याच्यातला मी अर्ध्यापेक्षा थोडा जास्त टाकलेला आहे. तर आता हे छान बारीक झाले. आणखीन त्याला फिरवून घेणार, मिक्स करून घेऊन.
जेवढी तुम्ही व्यवस्थित बारीक वाटाल तेवढं त्याला ओलसरपणा येतो चटणीला. तर आता जवळपास ही झालेली आहे आपली. आणखीन थोडंसं मिक्स करून परत फिरवून घेणार. त्याचा असा थोडासा गोळा झाला पाहिजे किंवा मुटका झाला पाहिजे, एवढं ओलसरपणा आला पाहिजे. तर शेंगदाण्याचं पण तेल सुटतं आणि लसणाचा पण ओलसरपणा असतो. तर आता बघा आपली ही वाटून झालेली आहे चटणी. वा, तुम्हाला दाखवते. छान असा मुटका वळला जातोय. तर ही चटणी जी आहे ती चवीला खूप छान लागते. तर आपली ही लसूण शेंगदाण्याची आरोग्यदायी चटणी अशी तयार आहे. तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.